अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपला कामाचा माणूस ही टॅगलाईन घेऊन अण्णांनी कामाला सुरुवात केली. त्यांचा प्रचार असतो आपला कामाचा माणूस. ते घरोघरी पोहोचलेले आहेत. त्यांनी आपला कामाचा माणूस टॅगलाईन इतकी घरोघरी पोहोचवली की 2014 मध्ये ते माझ्या माहितीप्रमाणे 2000 मतांनी पराभूत झाले. गौतम चाबुस्कर आमचाच एक सहकारी, त्यांनी त्याला पराभूत केलं आणि 2019 ला अण्णा मात्र 17,000 मतांनी निवडून आले. अध्यक्ष महोदय, त्याचाही एक किस्सा मला आठवतोय, मला तो सांगावा असं वाटतं. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीला पक्षाने अण्णाला उमेदवारी नाकारली. त्या शिलवंत का कुणाला तरी उमेदवारी, सुलक्षणा शिलवंत, त्यांना उमेदवारी दिली. मी गप्प बसलो. प्रांताध्यक्ष जयंतराव होते. जयंतराव म्हणलं अण्णाला कशाला कापलं, त्याला द्या राव. ते म्हणले दादा सगळंच काही माझ्या संमतीनं होत नाही. बरं म्हणलं, हरकत नाही. त्याच्यानंतर एबी फॉर्म, माझा मतदारसंघ मोठा असल्यामुळं जिल्हा, मी पक्षाचा एक कार्यकर्ता होतो, परंतु जयंतरावांनी मला एबी फॉर्म 1-2 जास्त दिले. अध्यक्ष महोदय, मी रात्री 12ला निघालो. अण्णाला एक्सप्रेस हायवे संपतो ना, तिथं 2 वाजता बोलवलं आणि त्याला म्हणलं हे हा एबी फॉर्म, आणि उद्या 11ला पहिला जा आणि एबी फॉर्म भरून राष्ट्रवादीचं तिकीट म्हणून तू भरून टाक. अण्णा म्हणलं असं? अहो ते जाहीर तर शिलवंतला झालं, तुला काय करायचं बाकीचा, तो फॉर्म भर. फॉर्म भरायला लावला. तो 2 वाजता का 2:30 वाजता माझी वाट बघत होता तिथं. मी गुपचूप त्याच्याकडे फॉर्म दिला. जयंतरावला म्हणलं जयंतराव जरा वेगळं केलंय, फक्त तुमची संमती द्या. काय केलं असेल तर ते आई संमती, पण माझं नाव सांगू नका. बरं नाही म्हणलं सांगतो. त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय त्याला उमेदवारी दिली. ती सुलक्षणा गेली 11:15ला. ते म्हणले राष्ट्रवादीचा फॉर्म आला. तुझा कसा राष्ट्रवादीचा फॉर्म? तिचा फॉर्म नाही, काही नाही. आणि अण्णा त्या निवडणुकीत 17,000 मतांनी त्या ठिकाणी निवडून आला. आणि अध्यक्ष महोदय, मला सभागृहाला सांगायचं, विशेषतः राष्ट्रवादीच्यांना, तुमच्या मागच्या बसले त्यांना, की त्यावेळेस अण्णांनी माझं ऐकलं, राष्ट्रवादीचा एबी फॉर्म भरला म्हणून त्या ठिकाणी बरं झालं. त्यावेळेस आमदार, आज विधानसभेचा अध्यक्ष तो होतोय. राजकारणात माझं ऐकलं तर कुणाचं किती भलं होतं ते बघा. ते आता बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल. सन्माननीय विश्वजीत, सन्माननीय अमितजी, आपण नेहमी चर्चा करतो, यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु अण्णा बद्दल सांगायच्या अनेक गोष्टी आहेत. अध्यक्ष वेळ पण झालेला आहे, परंतु एक गोष्ट मी